बोलशील ना माझ्याशी? बोलेल ना मी तुझ्याशी, पण मला परवानगी नाहीये. कुणाची परवानगी? त्या माफियाची? कोण घाबरताय त्याला? आणि गेलाय कुठे तो? बॉसला भेटायला काय? तरीच सारखा फोनवरती असतो. म्हणजे हा नुसता ऐकतच असेल आणि तो बॉस एकटाच बोलत असेल. मला खरंच माहित नाहीये. मला कसा काय फोन केलास तू? काय हवंय काय तुला? हेच मी तुला विचारतोय, काय हवंय तुला? तुला जर तुझी बहीण हवी असेल तर इथे माझ्या दारात येऊन माझ्या पायावरती नाक रगडायचं. तर ना आत्ता जाऊन त्या विश्वमोहनचा गळा दाबावा असं वाटतंय. साई, आणि तुझ्या मनात जर का इतका सूर भरलेला होता तर इतके वर्ष थांबलेस का तू? तू हे कधी करू शकली असतेस? त्याच्या बहिणी त्याच्या बरोबरच राहत होत्या ना, मग जे आपण आज केलं ना ते कधी करू शकलो असतो? पुलाव, राजकुमारीसाठी गरमागरम पुलाव. तुम्हाला पुलाव म्हटलं तर आवडेल का? फालतू बडबड बंद कर. मला नको ही खिचडी. का? हे काय जेवण आहे? तांदूळ तरी धुतले होते का आधी? आणि भांडी कुठून आणली? मी नाही खाणार असं जेवण. मग तुम्ही कुठलं जेवण खाणार? हॉटेलातलं? पण ते कसं मिळणार? तो माझा प्रश्न नाहीये. मी नव्हतं सांगितलं तुम्हाला मला इथे घेऊन यायला. उत्तम. राजकुमारी, एखादा घास खाऊन बघा. जाऊ दे, तू जेव शांतपणे. मनाला येईल तसं वागायला मी मोकळी कुठे होते? नवऱ्याने संसार सोडला म्हणून बायकोला संसार नाही सोडता येत. आणि माझ्यावरती तर बऱ्याच जबाबदाऱ्या होत्या. यांची, सासूबाईंची, जगदीशची. हे राहतं घरही टिकतंय की नाही अशी वेळ आली होती. पहिल्या एवढं नाही, निदान ताठ मानेने जगता यावं असं तरी काहीतरी करायलाच हवं होतं. विश्वमोहनचा सूड ही माझी गरज होती, घरच्यांची नाही. आणि बायकांना संसारात आधी घरच्यांच्या गरजा पूर्ण कराव्या लागतात. आजही लख आठवतोय मला तो दिवस. माझा पार्टनर होऊन जा, तुला कधीपासून सांगतोय मी. आता माझा धंदा काही फार मोठा नाहीये, पण आपण दोघं मिळून तारून नेऊ ना. अरे दोन लहान बहिणी आहेत मला. त्यांना काय झालं की त्या माझ्याकडे येतात. मला वाटायचं मी कुणाकडे सांगू, पण आज मला वाटतंय मला एक मोठा भाऊ आहे. सतत गाथेची पारायण करायचे. प्रत्येक वेळी एक नवा अर्थ मिळतो म्हणे अभंगात. विश्वमोहनवरती फार विश्वास. तो माझ्या बरोबर आहे ना, म्हणजे धंद्याची काही काळजीच नाही असं कित्येकदा म्हणून दाखवलंय त्याने मला. विश्वमोहनचं खरं रूप यांना कधी कळलंच नाही.